हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी मराठी कविता चौथी नव्या युगाचे गाणे या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। स्टडी विथ संदीप सर, अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या YouTube चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। हे केव्हा घडेल हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। यातील पहिला प्रश्न तो म्हणजे दिव्य क्रांती केव्हा घडेल। याचं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे विज्ञानाचा प्रकाश येईल तेव्हा दिव्य क्रांती घडेल। यातील दुसरा प्रश्न तो म्हणजे शून्यामधून विश्व उभारेल हे केव्हा घडणार आहे मित्रांनो। याचं जे काही योग्य उत्तर आहे ते म्हणजे भव्य जिद असेल तेव्हा शून्यातून विश्व उभारेल। पाहूया मित्रांनो तिसरा प्रश्न, दुबळेपणाचा शेवट केव्हा होईल। याचं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे नवी चेतना अंतरीस पुरेल तेव्हा दुबळेपणाचा शेवट होईल। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, खालील चौकटीतील घटनांचा पद्यपाठावरील योग्य क्रम या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे। यातील जे काही आपल्याला ओळी दिलेल्या आहेत त्या म्हणजे उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला, त्यानंतर विज्ञानाचा प्रकाश आला, त्यानंतर क्रांती घडली, त्यानंतर हृदयातील अशांततेचा वणवा विझला, त्यानंतर नैराश्य नष्ट झाले। पाहूया मित्रांनो याचा योग्य क्रम, पहिला म्हणजे विज्ञानाचा प्रकाश आला, दुसरा म्हणजे क्रांती घडली, तिसरा म्हणजे हृदयातील अशांततेचा वणवा विझला, त्यानंतर चौथा म्हणजे उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला, त्यानंतर पाचवा व शेवटचा तो म्हणजे नैराश्य नष्ट झाले। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, खालील अर्थांच्या ओळी शोधा। या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो। याचं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे शून्यातून विश्व उभारू जिद्द असे भव्य। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, माणसाच्या अंगात जोश आणि मनात नवीन आशा निर्माण होतात। याचं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे नसा नसातून जोश उसळतो नवा आशा चित्ती। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, तक्ता पूर्ण करा। या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे। यामधील पहिले दिलेले आहे ते म्हणजे कवीला नकोशा असणाऱ्या गोष्टी, त्यानंतर विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी। पहिला म्हणजे कवीला नकोशी असणारी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नैराश्य, तर विज्ञानामुळे जी काही प्राप्त होणारी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नवी आशा। त्यानंतर कवीला नकोशा असणारी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे दुबळेपणा, तर विज्ञानामुळे प्राप्त होणारी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे नवी चेतना। त्यानंतर मित्रांनो कवीला नकोशी असणारी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे खिन्नता दीनता, त्यानंतर विज्ञानामुळे प्राप्त होणारी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे दिव्य क्रांती। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, तुमच्या शब्दांमध्ये स्पष्ट करा। या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे नव सूर्य पहा उगवतो, संघर्ष पहा बहरतो। या शब्दसमूहातील कल्पना या ठिकाणी सोदाहरणसहित स्पष्ट करायच्या आहेत। पाहूया याचं उत्तर, नव सूर्य पहा उगवतो, सूर्योदय झाल्याने जसा अंधार नाहीसा होतो तसा विज्ञान रूपी सूर्यामुळे मानवी जीवनातील अंधार दूर झाला आहे। नवनवीन शोध लागत आहेत जसे की संगणक, विज्ञान यामुळे जग अगदी जवळ आले आहे। पाहूया मित्रांनो पुढे, संघर्ष पहा बहरतो, पूर्वी माणूस आरोग्य, दुष्काळ, अंधश्रद्धा यांच्याशी संघर्ष करताना पराभूत होत असे, मृत्यू पावत असे। विज्ञानामुळे माणसाने प्लेग, कॉलरा नष्ट केले, शीघ्र वाहनांच्या सोयीमुळे दुष्काळग्रस्तांना मदत मिळते। या सर्व प्राणहारक गोष्टी नष्ट करण्यासाठी माणसाने केलेला संघर्ष बहरला आहे। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, कवितेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे। पाहूया याचं उत्तर, विज्ञानामुळे दिव्य क्रांती घडेल, नवयुग निर्माण होईल, आपण शून्यातून विश्व उभारू, आपला उत्कर्ष होईल, आपण प्रगती करू, निराशा नष्ट होऊन नवे तेज येईल, दुबळेपण जाऊन नवी चेतना येईल, उत्कर्ष झळकेल, संघर्ष बहरेल, जोश उसळून चैत्रात नव्या आशा फुलतील। अशा कवितेतून कवीचा आशावाद स्पष्ट झालेला आहे। पाहूया मित्रांनो खेळूया शब्दांशी। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कवितेतील यमक जोडणाऱ्या शब्दांच्या जोड्या या ठिकाणी शोधायच्या आहेत व त्या लिहायच्या आहेत। यातील पहिली जोडी ती म्हणजे पुढती, क्रांती, विजला, दिसला, ज्वाला, माला, उगवतो, झळकतो किंवा बहरतो, दिव्य, भव्य, गेले, आले, चित्ती, पुढती। बघा मित्रांनो या ठिकाणी जी काही आपली आजची कविता होती नव्या युगाचे गाणे या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।